नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, माणसं धडा शिकत नाहीत, अनुभवाने शिकत नाहीत. मला वाटतं आईन्स्टाईन किंवा कोणाचं तरी एक वचन मी बघितलं होतं की अनुभव ही सगळ्यात मोठी शाळा आहे. अनुभव ही सगळ्यात मोठी शाळा आहे, पण त्याची फी भयंकर आहे, असं त्याचं वचन आहे. ते मी वाचलं तर मी गोंधळात पडलो होतो की फी भयंकर आहे म्हणजे काय, अनुभवाला कसली फी लागते. तर आयुष्य निघून जातं, कारण तुम्ही प्रत्येक दिवशी शिकत असता आणि तुमचं शिक्षण पूर्ण झालं म्हणेपर्यंत तुमचं आयुष्य संपत असतं. कारण प्रत्येक क्षणी म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही शिकतच असता. तर त्याचा अर्थ असा असतो, त्याच्या वचनाचा अर्थ असा असतो की प्रत्येक अनुभवातून शिकलं पाहिजे. आणि त्या अनुभवातून शिकायचं काय असतं, तर आधी जी काही चूक झाली आहे ती चूक परत होता कामा नये. कारण ती चूक परत झाली तर परत तितकंच नुकसान होईल, कदाचित त्यापेक्षा जास्त नुकसान होईल. आता एक उदाहरण तुम्हाला देतो म्हटल्यावर कळेल की 2014च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी जेव्हा भारतीय जनता पक्षाने नरेंद्र मोदी या गुजरातच्या मुख्यमंत्र्याला आपला पंतप्रधान पदाचा चेहरा बनवला, तोपर्यंत एनडीए मध्ये असलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या मनामध्ये एक अहंकाराची भावना आली की मोदीच्या आधीपासून मी मुख्यमंत्री आहे किंवा जो काय आहे तो, आणि एनडीए तर्फे मला पंतप्रधान पदासाठी पुढे का केला नाही, ही जी भावना होती त्यामधून भाजपने आपला पंतप्रधान पदाचा उमेदवार कुठे करावं, कोणाला करावं, यासाठीचा आक्षेप नितीश कुमारांनी घेतला. वास्तविक भाजपच्या मदतीने नितीश कुमार हे बिहारमध्ये यशस्वी झाले, मोठा नेता झाले. आणि मोठा नेता मी झाले असं का म्हणतो लक्षात घ्या की 2010च्या निवडणुकीमध्ये नितीश कुमार यांच्या पक्षाला 112 आमदार निवडून आणता आले होते. भाजपकडे 91 आमदार होते. मोठा पक्ष कुठचा, तर जेडीयू. जेडीयूचे 112 आणि भाजपचे 91, असे किती होते? 243 मध्ये किती झाले बघा. 200 पेक्षा अधिक आमदार नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली काम करत होते. पण अहंकाराने नितीश कुमार हे इतके आंधळे झाले होते की त्यांनी विनाविलंब एनडीए मधून बाहेर पडायचा निर्णय घेतला. आणि पुढल्या काळात भाजपचं नुकसान झालं नाही. नुकसान कोणाचं झालं? नितीश कुमार आणि त्यांच्या पक्षाचं. ज्यांचे एनडीए मुळे विधान आपला लोकसभेमध्ये 20 आमदार होते, आपला 20 खासदार होते, भाजपचे 12 खासदार होते. पण भाजपला स्वबळावर निवडणूक लढवावी लागली आणि भाजपचे 22 खासदार झाले, 40 मध्ये 22. आणि नितीश कुमारचे फक्त 4 खासदार लोकसभेत उरले, म्हणजे 16 खासदार त्यांनी गमावले. नंतर आलेल्या विधानसभेत त्यांना लालू प्रसाद बरोबर तडजोड करावी लागली. आणि त्या तडजोडीत 112 आमदार स्वपक्षाचे असताना फक्त 100 जागी निवडणूक लढवावी लागली. आणि 28 आमदारांच्या लालू प्रसादाच्या पक्षाला 100 जागा द्याव्या लागल्या. आणि लालू प्रसादांचा पक्ष बिहारच्या विधानसभेत सगळा मोठा झाला, 80 आमदार. नितीश कुमार 75 वर आला. नुकसान कोणाचं झालं? भाजपचं नाही झालं. ठीक आहे, भाजप 50 पर्यंत खाली आला स्वबळावर लढताना, पण आज नंतर परत भाजप 75 वगैरे पर्यंत गेलेला आहे. नितीश कुमार 47 पर्यंत खाली आलाय. आता सांगायचा मुद्दा की अनुभवाने शिकायचं असतं. तर भाजप बरोबरचा अनुभव चांगला असताना व्यक्तिगत महत्वाकांक्षा आणि अहंकारापायी नितीश कुमारने स्वतःचं जे नुकसान करून घेतलं. त्यानंतर 2017 मध्ये परत भाजपसोबत आले. परत 2000 काय ते 23 मध्ये परत भाजपची साथ सोडली.
अवस्था काय बघा माणसाची, अवस्था काय. कारण अनुभव जे सांगतोय त्यापासून शिकायचं नाही, नुकसान तुमचं होतं. आणि हे सगळ्यांसाठी असताना त्यापासून इतरही पक्षांनी शिकायला हरकत नसते. चंद्रबाबू नायडू यांना पण नितीश कडून शिकता आलं असतं, त्यांनीही तीच चूक केली. आणि या दोघांचं नुकसान होताना आपणही आगाऊपणा करून आपली कुवत नसताना मोदी आणि भाजपला आव्हान देऊन आपलं वाटोळं करून घेऊ याचं भान उद्धव ठाकरेंना राहिलं नाही. आणि काय अवस्था झाली आहे बघा. म्हणून मी जे शीर्षक दिलंय, तेलंगणामधली उबाठा सेना, म्हणजे काय, जशी अवस्था उद्धव ठाकरे यांनी आपल्या आगाऊपणातून, खोट्या महत्वाकांक्षेतून आपली आणि आपल्या पक्षाची करून घेतली, तशीच आज तेलंगणामधल्या एका लोकप्रिय प्रादेशिक पक्षाची अवस्था आहे, ज्याचं नाव TRS किंवा BRS आहे. तेलंगणा राज्य समिती असा जो पक्ष होता, जो 2000 काय 9 मध्ये मला वाटतं चंद्रशेखर राव यांनी स्थापन केला होता. एकत्रित आंध्र प्रदेश जो होता मोठा, त्यातून तेलंगणा हा विभाग बाजूला काढावा आणि त्याला एक स्वतंत्र राज्य करावं, या मागणीसाठी चंद्रशेखर राव यांनी आमरण उपोषण केलं. आणि 2013 मध्ये त्यांची मागणी मान्य करत दोन वेगळी राज्य करण्यात आली. आणि 2014 मध्ये उरलेला आंध्र प्रदेश आणि तेलंगणा अशा दोन राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका 2014च्या लोकसभेबरोबर झाल्या. त्यामध्ये तेलंगणामध्ये चंद्रशेखर राव हे किंग मेकर नव्हते, स्वतः किंग होते, राजा होते. त्यांना इतकं प्रचंड बहुमत मिळालं, इतकं प्रचंड बहुमत मिळालं की काँग्रेस पक्ष तेलंगणामध्ये संपला, आंध्रमध्ये सुद्धा संपला. पण मुद्दा असा आहे की आपल्याला जे राज्यामध्ये लोकांनी एवढं भरभरून दिलंय, तर आपल्यावर लोक प्रेम करतात, त्या लोकांच्या सदिच्छा आहेत. लोकांचं जगणं सुसह्य करून द्यावं, या दिशेने जर चंद्रशेखर राव यांनी काम केलं असतं, तर चंद्रशेखर राव यशस्वी झाले असते. जशी त्याच दरम्यानच्या काळातली केजरीवालची अवस्था आहे. 2012-13च्या आसपास लोकपाल आंदोलनातून दिल्लीमध्ये हा एक प्रादेशिक पक्ष निर्माण झाला, आम आदमी पार्टी. तसाच तिकडे निर्माण झालेला तो तेलंगणा समिती होता आणि त्याला कमालीचं यश मिळालं. 2019 येता येता 5 वर्षाची सत्ता टिकेल की नाही याविषयी चंद्रशेखर राव यांच्या मनामध्ये आशंका होती. आणि म्हणून मोदींच्या लोकप्रियतेसमोर आपला टिकाव लागणार नाही म्हणून त्यांनी चतुराई केली आणि 6 महिने आधीच विधानसभा बरखास्त केली. आणि लोकसभेबरोबर विधानसभा निवडणुका होऊ नयेत म्हणून 6 महिने आधी गुजरात, मध्य प्रदेश वगैरे अशा ज्या निवडणुका होत्या त्याच्याबरोबर, मध्य प्रदेश, छत्तीसगड वगैरे त्याच्याबरोबर तेलंगणाच्या निवडणुका उरकून घेतल्या. त्यामुळे ते बचावले आणि त्यांना दुसरी 5 वर्ष मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली. पण ही संधी मिळाल्यानंतर त्यांना असं वाटायला लागलं की तेलंगणातल्या लोकांसाठी काय करायची गरज नाही, आपण मुख्यमंत्री होतो हेच तेलंगणाच्या जनतेवरचे उपकार आहेत. जी मानसिकता केजरीवालची झाली होती की आपण शेण खाल्लं, आपण खुळ्यासारखं वागलो, आपण दिल्लीचा सत्यानाश केला, तरी आपल्याशिवाय दिल्लीच्या लोकांना दुसरा कोण मुख्यमंत्री मिळणार. त्यामुळे जी मनमानी केजरीवाल दिल्लीत करत होते, तीच मनमानी चंद्रशेखर राव हे तेलंगणामध्ये करत होते. आणि योगायोग बघा, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्याची मुलगी कविता ही तुमच्या केजरीवालच्या त्या शराब घोटाळ्यातली एक आरोपी आहे. केजरीवाल आता बर्बाद झाला आपण बघतोय
आणि त्याच्या आधीच वर्षभरापूर्वी के चंद्रशेखर राव सुद्धा तेलंगणातली आपली सत्ता गमावून बसले 10 वर्ष अत्यंत लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून काम करणारे चंद्रशेखर राव हे आज आपल्याच राज्यात आपली जमीन गमावून बसले आणि त्यांना भीती अशी वाटते की ज्या काँग्रेसला आपण संपवलं ती काँग्रेस परत सत्तेत आली आणि आता आपण विरोधी पक्ष म्हणून विधानसभेत आहोत, पण तिथे सुद्धा लवकरच भाजप आपली जमीन बळकावून घेईल आणि आपण तेलंगणामध्ये सुद्धा शिल्लक उरणार नाही, ही भीती चंद्रशेखर राव यांना सतावते. नेमकी तीच अवस्था महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांची आहे. काँग्रेसच्या विरोधात उभा राहिलेला एक पक्ष, अँटी काँग्रेसिझमवर आपली जमीन निर्माण करणारा पक्ष, ही शिवसेनेची ओळख होती. त्या शिवसेनेने काँग्रेस बरोबर हातमिळवणी केली तर शिवसेना लोकांना पाहिजे कशाला? हे मी हवेत सांगतो असं समजू नका. हीच गोष्ट हीच गोष्ट तेलंगणात झाली होती. तेलंगणामध्ये 5 वर्षात लोकसभेवरच्या बरोबरच्या निवडणुका नकोत म्हणून चंद्रशेखर राव यांनी 2018 मध्ये ज्या विधानसभेच्या निवडणुका लवकर उरकून घेण्याचं ठरवलं, तेव्हा तेलंगणामध्ये भाजपची साथ सोडून आलेले तेलुगू देसम पक्षाचे नेते चंद्रबाबू नायडू यांनी काँग्रेसच्या बरोबर काही ती गठबंधन केलं, आघाडी केली आणि चंद्रशेखर राव यांच्या विरोधात निवडणुका लढवल्या. त्यात काँग्रेसचं नुकसान झालं नाही, पण तेलंगणामधून तेलुगू देसम हा पक्ष सुपडासाप वाईप आउट झाला. काँग्रेस टिकली आणि 5 वर्षानंतर ती काँग्रेस थेट सत्तेत पण आली. पण तेलंगणामध्ये पूर्वीच्या अखंड आंध्र प्रदेशात तेलुगू देसम हा तेलंगणामध्ये सुद्धा होता, पण तो उभा राहिला होता काँग्रेस विरोधात. याचा विसर चंद्रबाबूंना पडला आणि त्यांनी काँग्रेसची हातमिळवणी केल्यानंतर तेलंगणातून काँग्रेस टिकली आणि तेलुगू देसम संपला. तीच गोष्ट महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या बाबतीत होती. भाजपवर तुमचा राग असू शकतो, मी तो नाकारत नाही, तो करायचा तुम्हाला संपूर्ण अधिकार आहे, पण तुमची ओळख काय असते? एक पक्ष, जर मी उदाहरण म्हणून सोपं सांगतो की पुण्यातली बाकरवडी, चितळ्यांची बाकरवडी, म्हणजे चितळे हा ब्रँड बाकरवडीवर उभा राहिलेला आहे आणि मग बाकरवडी लोक घेतात, त्याच्याबरोबर त्यांच्या दुकानामध्ये किंवा जे आउटलेट्स आहेत त्यामध्ये काहीतरी काजू कतली असेल, कुठचे लाडू असतील, वेगवेगळे मिठाईचे पदार्थ, फरसाण इत्यादी गोष्टी चितळेंच्या दुकानात मिळतात. पण बाकरवडी हा तुमचा ब्रँड आहे. अगदी उपासाचे पदार्थ म्हणून सुद्धा अगत्याने चितळेंकडच्या अनेक मिठाया आणि पदार्थ लोक घेतात आणि आपला विस्तार वाढवण्यासाठी जर चितळ्यांनी बिर्याणी विकायची ठरवली तर त्यांच्या मूळच्या धंद्याचं काय होईल हे विसरायचं नसतं. ब्रँड व्हॅल्यू तुमची काय असते? चितळ्यांची बिर्याणी निघाली तर बिर्याणी खाणारे सुद्धा चितळ्यांच्या बिर्याणीकडे आकर्षित होणार नाहीत, पण त्यांचा मूळ शुद्ध मराठी मिठाया आणि बाकरवडी याचा सुद्धा धंदा डबघाईला जाऊ शकतो, कारण बाकरवडी आणि शाकाहारी पदार्थ ही चितळ्यांची ओळख असते. किंवा काँग्रेस विरोधावर उभे राहिलेले पक्ष, मग तो जनता दल असो, समाजवादी असोत, कम्युनिस्ट असोत किंवा शेतकरी कामगार पक्ष असो, हे महाराष्ट्रात ज्या कारणासाठी डबघाईला गेले त्याच कारणासाठी उद्धव ठाकरेंनी काँग्रेस बरोबर जाऊन शिवसेनेचं नुकसान करून घेतलं. शिंदेमुळे काय ती उरली आहे, पण उद्धव ठाकरे यांची शिवसेना डबघाईला जाण्याचं एकमेव कारण असेल, कारण उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची काँग्रेस विरोधी पक्ष अशी असलेली ओळख पुसून टाकली
आणि नेमकी तीच गोष्ट आता हळूहळू चंद्रशेखर राव, तेलंगणाचे नेते, माजी मुख्यमंत्री, यांच्या लक्षात येते. काल परवाच त्यांच्या पक्षाच्या स्थापनेला काय 25 वर्ष झाली की नाही माहित नाही, पण त्यांनी एक समारोह केला होता आणि त्यामध्ये त्यांनी काँग्रेसवर खरपूस टीका केली. खरपूस टीका केली. एक काळ भाजप विरोधात अखिल भारतीय पातळीवर गठबंधन आणि आघाडी करण्यात पुढाकार घेणारे चंद्रशेखर राव यांनी आता सत्ता गमावल्यानंतर 1.5 वर्षात त्यांचा जो अनुभव गाठीशी आलाय, त्यानंतर त्यांनी एक नवी भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे. ते हळूहळू भाजप बरोबर साटलोट करायला बघतात. कारण त्यांच्या लक्षात आलं की आपण मूळचा काँग्रेस विरोधी पक्ष म्हणून तेलंगणात उभा राहिलो, पण हळूहळू करत आपली जमीन निसटून चाललेली आहे, आपल्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि तेलंगणामध्ये काँग्रेस विरोधी असलेला जो जनमत आधार आहे तो भाजपकडे सरकतोय. त्यामुळे त्यांनी ह्या जो काय 25वी रौप्य महोत्सव समारंभ वगैरे आयोजित केला होता, त्यामध्ये काँग्रेसवर सडकून टीका केली. याचं कारण असं की आपण मूळचे आणि ओरिजिनल तेलंगणातले काँग्रेस विरोधी पक्ष आहोत हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पण त्यांनी आपल्या भाषणात चकार शब्द भाजप विरुद्ध काढला नाही. आणि हीच त्यांच्या लाडक्या कन्येची तक्रार आहे, जी के कविता ही मला वाटतं राज्यसभेची वगैरे सदस्य आहे आणि केजरीवालच्या त्या शराब घोटाळ्यामध्ये आरोपी आहे. ती संतापलेली आहे आणि आपला पिता पक्षाला ऊर्जितावस्थेला आणू शकत नाही, कारण तो भाजप विरुद्ध बोलत नाही, अशी तक्रार तिने केलेली आहे. पण गंमत अशी आहे की जी अवस्था महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंची झाली, नेमकी तीच अवस्था तेलंगणामध्ये त्या टीआरएस बीआरएस पक्षाची झालेली आहे. चंद्रशेखर राव गेल्या निवडणुकीनंतर आपल्या मुलाला राज्याचा मुख्यमंत्री बनवण्याच्या तयारीत होते, पण घरामध्ये मुलगा आणि मुलगी यांच्यामधून विस्तव जात नाही. मुलीला आपल्या पक्षावर आपला अधिकार प्राप्त करायचा आहे, आपली हुकूमत आणायची आहे आणि ती आणायची तर तिला मुलाला खड्यासारखा बाजूला करायचंय आणि बाप ते करायला तयार नाही. म्हणूनच एक प्रादेशिक पक्ष जो काँग्रेसच्या विरोधात उभा राहिला, तो पारिवारिक पक्ष होऊन त्याच्यात दुभंग निर्माण झालाय. आणि ह्या काय तिथेच झालाय असं नाही. हा मुलायमच्या समाजवादी पक्षात झाला, चुलता विरुद्ध पुतण्या, तोच महाराष्ट्रात सुद्धा झाला, तोच आणखीन कुठे कुठे झालेला आहे, नाही असं नाही. सांगायचा मुद्दा असा की चंद्रशेखर राव यांना आज सत्ता असेपर्यंत या गोष्टी डोक्यात येत नाही. महाराष्ट्रामध्ये काँग्रेस बरोबर गेल्याने एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडले, शिवसेना दुभंगली. आपला मूळ कुठल्याही पक्षाने किंवा कुठल्याही संस्थेने आपली असलेली मूळ ओळख पुसायची नसते किंवा विसरायची नसते. ब्रँड म्हणजे काय असतं, काल परवा तो एक वेगळा विषय मी करणार आहे. त्या मुंबई तकच्या एका परिसंवादामध्ये राज ठाकरेंना ठाकरे ब्रँड आणि पवार ब्रँड संपणार का असा प्रश्न विचारला होता. पण ब्रँड संपन्न नसतात असं राज ठाकरे म्हणाले. ब्रँड संपत नसतो पण मरगळत असतो आणि ब्रँड दुसरा कोणी संपवू शकत नाही. ज्यांनी ब्रँड निर्माण केला ते किंवा त्यांचे वारस ब्रँड संपवतात, कारण ते आपली असलेली ओळख जर पुसून टाकत गेले तर मग ब्रँड लुप्त होतो. ज्या कारणासाठी लोक तुमच्याकडे आले त्या कारणाकडे पाठ फिरवून जर तुम्ही वाटचाल करणार असाल तर लोक तुमच्यापासून दूर जातात. तो काँग्रेस विरोधी पक्ष ही आपली ओळख
अकाली दलाने टिकवली असती, शिवसेनेने टिकवली असती, तुमच्या TRSने टिकवली असती, तेलगू देसमने टिकवली असती, त्या पक्षांना मरण नव्हतं. त्यांनी मरण ओढवून आणलं. जे पक्ष काँग्रेस विरोधी म्हणून उभे राहिले त्यांनी कारण नसताना भाजप विरोधाचा पवित्रा घेतला आणि आपली काँग्रेस विरोधाची जी जमीन होती ती आयती भाजपला दिली आणि त्यातून भाजप हा एकेका राज्यामध्ये आपला विस्तार करत गेला. भाजप हा प्रादेशिक पक्ष नाही, पण प्रादेशिक पक्षाची जमीन भाजपला का मिळाली याचं उत्तर इथे सामावलेलं आहे. कारण नसताना अनेक प्रादेशिक पक्षांनी भाजपशी पंगा घेतला आणि आपला काँग्रेस विरोधाचा चेहरा गमावला. त्याचा भाजपला फायदा मिळाला आणि म्हणूनच जी अवस्था वेगवेगळ्या राज्यामध्ये प्रादेशिक पक्षांची झाली तीच त्यातून उद्धव ठाकरे शिकले असते तर शिवसेना आज अखंड राहिली असती आणि शिवसेना हा महाराष्ट्रातला एक प्रमुख पक्ष म्हणून यशस्वी होऊ शकला असता. पण काँग्रेस बरोबर हात मिळवणी करून उद्धव ठाकरे यांनी आपली उरली सुरली जागा जमीन ही भाजपला जणू काय आंदण देऊन टाकलेली आहे आणि ते आपली चूक झाल्याचं ओळखून आणि तेलंगणामध्ये चंद्रशेखर राव आपली ती चूक सुधारायला बघतायत. उद्धव ठाकरे ती चूक नाही हे दाखवताना अधिकाधिक जमीन महाराष्ट्रातली गमावत आहेत. बघू काय होतं. आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.